जवळपास 10 ते 12 दिवसानंतर महाराष्ट्रातील मान्सूनच्या पावसाची प्रगती झालेली आज आपल्याला बघायला मिळते. आज 22 जून आहे आणि 22 जून रोजी जवळपास आपण हा नकाशा जर बघितला तर थोडाफार मान्सूनचा पाऊस पुढे सरकलेला आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी जर बघितलं तर 8 ते 21 जून ही जी खालची लाईन आहे 2 नंबरची ब्ल्यू लाईन, ते इथपर्यंत मान्सून होता. म्हणजे जवळपास 12 ते 13 दिवस एकाच ठिकाणी होता. या महाराष्ट्राच्या नकाशात बघितलं तर आज हा मान्सूनचा पाऊस पुढं सरकलेला आपल्याला बघायला मिळतोय. हा लेटेस्ट म्हणजे आजच्या दिवसाचा 22 जून रोजीचा नकाशा आहे. आपण जर थोडस झूम करून बघितलं तर हा जर पूर्ण महाराष्ट्रावरती जर आपण फोकस केला तर हा पश्चिम दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग याने कव्हर केलेला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरचा काही भाग आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग कव्हर झालेला आपल्याला बघायला मिळते. ही जी ब्ल्यू लाईन दिसते वरची, सगळ्यात वरची, तिथपर्यंत मान्सूनचा पाऊस पोहोचलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण नॉर्थ ईस्ट कव्हर झालेला आहे. पश्चिम बंगाल, झारखंडचा काही भाग, छत्तीसगडचा अगदी दक्षिणेकडचा काही भाग या ठिकाणी कव्हर झालेला आहे. तेलंगणा आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये मान्सूनचा पाऊस पोहोचलेला आहे. या रेड लाईनचा जर विचार केला तर ह्या रेड लाईन अवरेज मान्सूनच्या प्रगतीच्या आहेत. ही जी 15 जूनची आपल्याला लाईन दिसते रेड, म्हणजे 15 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पोहोचत असतो असा त्याचा अर्थ आहे. परंतु यावर्षी 22 जून ओलांडला तरी पाऊस इथपर्यंतच आहे. म्हणजे आपण जर मान्सूनचा पाऊस बघितला तर हे जे खालून अरबी समुद्र, हिंदी महासागरातनं जे वारे येतात ते अशा पद्धतीने दोन्ही साईडने येतात. म्हणजे सोबतच ह्या साईडने अरबी समुद्रातून आणि बंगालच्या महासागरातून असे वरती जात असतात आणि असा भारताला ते कव्हर करत असतात. यावेळेस मुंबईत सुद्धा अद्याप पाऊस पडलेला नाहीये म्हणावा तसा मान्सूनचा. आणि आजच्या दिवशी जर सरासरी जर बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसेल 20 जूनची सरासरी, म्हणजे ही लाईन जर आपण बघितली 20 जूनची, ही जर लाईन अशी बघितली ती ऑलमोस्ट मध्य प्रदेश इकडचा पूर्ण भाग आणि महाराष्ट्राचा पूर्ण भाग, छत्तीसगड हा पूर्ण भाग कव्हर व्हायला हवा होता आजपर्यंत, गुजरातचा काही भाग. परंतु अजूनही मान्सूनचा पाऊस खालीच आहे, अजून त्याला पोचायला काही दिवस लागतील. सध्या IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. परंतु तो कधी, कसा आणि किती वेगाने पुढे सरकेल, किती पाऊस पडेल याचा अजूनही अंदाज IMD ने दिलेला नाहीये. यासोबतच मागचे 12 दिवसाचा जर विचार केला तर मागचे 12 दिवस एकाच ठिकाणी मान्सूनची प्रगती अडखळलेली होती किंवा मान्सूनचा पाऊस त्याच ठिकाणी थांबलेला होता असं आपण म्हणू शकतो. हे झालं मान्सूनच्या पावसाच्या प्रगती संदर्भात. पुढील 5 दिवस जर आपण बघितले, पुढील 5 दिवसात IMD ने जो काय अंदाज दिलाय तो या नकाशाच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. जर आजचा दिवस म्हणजे 22 जून संदर्भात जर आपण बघायला गेलो तर राज्यात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये. विजांचा कडकडाट होईल, थोडाफार काही ठिकाणी पाऊस पडेल असा एक अंदाज आहे. आपल्याला विदर्भातील वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर, गोंदिया या 4 जिल्ह्यामध्ये हीट वेव्ह आपल्याला दिसतात. त्याचं चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे अजूनही विदर्भामध्ये उष्ण वातावरण आहे. यासोबतच उद्या सुद्धा म्हणजे 23 तारखेला, 23 जून रोजी आणि 24 जून रोजी सुद्धा आपल्याला या ठिकाणी हीट वेव्हचा इशारा विदर्भाच्या या 4 जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे. बेसिकली जर आपण बघितलं तर साधारणतः जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होईल पुढच्या काही दिवसांमध्ये आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं, आजचा जर विचार केला 22 जून, तरी आज संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पसरत असतो आणि तापमान सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. परंतु या वर्षी अगदी उलट सिच्युएशन आहे आणि आपल्याला 22, 23 आणि 24 तारखेला विदर्भामध्ये हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे IMD कडनं. यासोबतच यावर्षी जर सरासरी पाऊस बघितला तर सरासरीच्या 10% कमी म्हणजे 90% एवढा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्यामुळं एल निनोचा सुद्धा प्रभाव यावर्षी आहे. एल निनो सक्रिय झालेला आहेच, पण सोबतच जे उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत ते अजूनही म्हणावे तसे थांबलेले नाहीत. म्हणून मान्सूनची प्रगती खोळंबली आहे किंवा मान्सूनचा पाऊस पुढे सरकत नाही असं एक चित्र भारतामध्ये आहे.
तर या वर्षीचा एकंदरीत पावसाचा पडण्यावरती जो परिणाम आहे ते एल निनो आणि सध्याच्या वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून आहे. आणि पुढच्या वर्षभरात जरी पाऊस कमी पडत असला तरी सध्या पेरणीचा काळ आहे, लागवडीचा काळ आहे. काही शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी लागवडी पेरणी केलेल्या आहेत. अनेक भागामध्ये मराठवाड्या दौऱ्यावरती मी 2 दिवसापूर्वी होतो, त्या भागामध्ये अनेक कापसाचे पिकं उगून आलेले आहेत. लोकांनी त्यामध्ये खुरपणी आणि कोळपणी सुद्धा सुरू केलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या मातीमध्ये ओल किती आहे हे तपासलं पाहिजे. यासोबतच हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेतला पाहिजे. पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस किती पडेल, कुठे पडेल, कसा पडेल, तो आपल्या पिकासाठी अनुकूल ठरेल का, लागवडीसाठी किंवा पेरण्यासाठी अनुकूल ठरेल का, या गोष्टी तपासूनच शेतीची कामे हाती घेतली पाहिजेत.